थोडंसं विचार करा काय होत असेल. आपण एक दिवस सुद्धा उपाशी राहू शकत नाही आणि हे आपल्या सर्वांसाठी 3 दिवस झालं उपाशी आहेत आणि आपण काय करतोय? ही संघटना न्याय मिळवून देईल, ती संघटना न्याय मिळवून देईल याची वाट बघतोय. मित्रांनो, हा सुद्धा एसटीचाच कर्मचारी आहे आणि याची कुठली संघटना देखील नाही, तरी तो आपल्या सर्वांसाठी लढतोय. आपलं फर्ज आहे की नाही यांना साथ द्यायचं? गेल्या 3 दिवसापासून पोटात अन्नाचा कण नाही. त्याला सुद्धा परिवार आहे, त्याला सुद्धा मुलं बाळ आहेत, त्याचे सुद्धा आई वडील आहेत. तो त्या सर्वांची पर्वा न करता आपल्या सर्वांसाठी लढतोय. म्हणून आपलं कर्तव्य आहे की त्याच्या लढ्याला पाठिंबा दिला पाहिजे. नाहीतर तसे एसटी कर्मचाऱ्यांना लुटणारे भरपूर आहेत. गेल्या 25 वर्षापासून एसटी कर्मचाऱ्यांना सतत लुटत आलेले आहेत. जो आपल्या जीवाची बाजी लावतो आणि तेही स्वतःसाठी नाही, आपल्या सर्वांसाठी, तर मग याची दखल आपण सर्वांनी मिळून का नाही घेतली पाहिजे? वीज कर्मचाऱ्यांना एका मीटिंगमध्ये पगारवाढ देणारं सरकार एसटी कर्मचाऱ्यांनाच दरवेळी असं का करतंय? असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येत नाही का? एसटीतील संघटना तर एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. जे त्यांनी पूर्वी 7व्या वेतन आयोगासाठी निदर्शने केली, आंदोलने केली, परंतु आता मात्र ते 7वा वेतन आयोग मागत नाहीत. खरं तर वेतन आयोग मागण्याची हीच वेळ होती, परंतु संघटनांच्या मागण्यांमध्ये वेतन आयोगच नाही. आणि सच्चिदानंद पुरी लढतोय म्हणजे तो वेडा आहे म्हणून लढत नाही, त्याच्याकडे सगळे पुरावे आहेत. तो कायदेशीर मार्गाने लढतोय. महाराष्ट्रामध्ये 52 महामंडळे आहेत, त्यातील बहुतांश महामंडळांना 7वा वेतन आयोग लागू आहे, म्हणून तो लढतोय. आपल्या सर्वांसाठी जर तो एकटा लढत असेल तर आपली जबाबदारी बनते की आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे. सरकारचे लक्ष आपल्याकडे वेधले पाहिजे. मित्रांनो, सच्चिदानंद पुरी हाक मारतोय की तुम्ही आझाद मैदानमध्ये या आणि या हाकेला प्रतिसाद देत कोण कोण आझाद मैदान येथे जाणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण एसटी कर्मचाऱ्यांचा आवाज बनण्याचं काम हे चॅनल करत आहे. कारण कुठून तरी आवाज निघल्याशिवाय त्याकडे कोणी लक्ष देत नाही. धन्यवाद.